डोचकं ठेवायचं, नाक घासायचं. एकदम सेफ्टी नॉर्म्स पाळून केलेली ही ऍक्शन आहे ना, कोणाला बी कळणार नाही. फक्त आमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड होणार. हा, लावला अँगल, लावला, ऍक्शन. ते आमच्यासाठी, आम्हाला वेळोवेळी बघितलं ना की आमच्या आनंदात भर पडणार. कोणाला दाखवणार नाही. हा, गॅरंटी. अहो रणजितराव, अहो विचार कसला करताय? कृती करा, कृती. आम्ही काय काय कांड केलेत ना तुमच्या आयुष्यात, ते निवांत आठवा आणि नम्रपणे पाया पाडा. लवकरात लवकर पैशाची व्यवस्था करा, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. हे का कळलंय तुला? आपली फ्रेंडशिप कधीच होऊ शकत नाही म्हणून. माणसानं लायकीत राहायचं. आणि तू जेव्हा जेव्हा लायकी विसरलाय तेव्हा तेव्हा मी आठवण करून दिली. आता जर परत विसरलास, व्हिडिओ आहेच. वाटायला यायचं नाही. थोबाड काय बघतो? ते मोबाईल मधलं रेकॉर्ड डिलीट कर. बाहेर जर का कुणाला कळलं ना, चिरून टाकेन. आता त्या पटाणाला ह्याच्या मागं सोडायचं ना. ह्याला पळीवला ना तर नाव नाही सांगणार. राया गोचंपुटे, नावा परमाने सोपटा माणूस. सर्वेश दादा, काय हो? अहो हे कुठे घेऊन चाललात? जी बेबी मावशींच्या खोलीत. सर्वेश दादा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी, अहो बेबी मावशी डाएट वर आहे, त्यांना गोड नाही खाऊ घालायचंय. अहो हे बेबी मावशींसाठी नाही, आपले धाकले साहेबांसाठी. सुजित भाऊजी आलेत का? होय, मगाशी झाले. धाकले साहेब. हा, धाकले साहेब कुठं निघाला? तुमच्यासाठी शिरा केला होता. जरा गडबडीत आहे. अहो तुम्हीच तर म्हणाला होता, तुझ्या आजचं बरेच दिवस झालं काय खाल्लं नाही, म्हणून तुमच्यासाठी शिरा केला होता. होय, तुझ्या घरला येतो की. हा, मस्त तुझ्या घरी आपण जेवणाचा बेत करू काय. हा, परत धाकले साहेब. सर्वेश, कसं आहे या घरातलं अन्न काय?
पाणी बी गोड लागायचं नाही आम्हाला आता. सुजित भाऊजी, अन्नावर कशाला राग काढताय? खाऊन घ्या की. सुजित भाऊजी, सुजित भाऊजी, सुजित भाऊजी थांबा, तुम्हाला माझी शपथ आहे. असं नका समजू की तुमच्यासाठी थांबलोय, भैया साहेबांसाठी थांबलोय. कारण त्यांच्यासाठी तुम्ही इम्पॉर्टंट आहात, जसे आमच्यासाठी आपण. तुम्ही नाही आहेत आता आमच्यासाठी इम्पॉर्टंट. आणि घरात तुम्हाला बघून न बघितल्यासारखं केलं, त्याला काहीतरी कारण आहे हो. नका अपमान करायला सारखा सारखा तुमचा. अहो, नका बोलायला येऊ. पण मला बोलायचंय. काय बोलायचे? काय बोलायचे? आपण कशी वाईट आहे हे सांगायचंय का? आपल्यात झालेल्या भांडणाबद्दल मी घरात कुणाला सांगितलं नाही ना हे विचारायचंय. तसं असेल ना तर डोंट वरी, मी कुणाला काही बी सांगितलेलं नाही. बेबी मावशी मला खोदून खोदून विचारायला तरी पण मी गप्प राहिलो. त्यामुळे तुमची इमेज सेफ अँड सिक्युअर आहे. पण मला तसलं काही विचारायचं नव्हतंच. अरे वा, धीर भाऊजाई समोरासमोर. दिलजमाई झाली वाटतं तुमची. आणि इथे उन्हात का थांबलायत? वर जा ना. भैया साहेब, तुमच्या पत्नीच्या कृपेमुळे आयुष्यभर आम्ही जिथं जिथं जाऊ ना तिथं तिथं रणरण तर ऊन असणार आहे. जाळणार, पोळणार, लाही लाही करणार ऊन. म्हणजे तुझा राग अजून गेला नाहीये तर? अरे असं नका करू. एकमेकांसमोर बसा, बोला आणि सॉर्ट आउट करा जे काही आहे ते. भैया साहेब, बसलो आणि गुताडा सुटला असं होणार आहे का? अहो, किती बोलायचं? जेवढं बोलाव ना तेवढा गुताडा वाढत चाललाय हो. जाऊ द्या ना, तुम्ही तुमचे सुखी, आम्ही आमचे सुखी. हे आधीच बेस्ट होतं. उगा ना त्यांच्या भानगडीत पडलो. ज्यांनी त्यातला मोठेपणा दाखवला ना त्यांनीच त्यातला फोलपणा पण दाखवला. फिट्टम फाट. सुजित भाऊजी, येतो भैया साहेब. संजू, रडू नकोस. मला माहिती आहे तुला वाईट वाटलंय, पण अगं ही टेम्पररी फेज आहे. त्याचा राग माहिती ना तुला. राग निवळला की बोलेल तुझ्याशी तो. माहिती हो मला. म्हणूनच त्यांचा राग शांत करायचा प्रयत्न करत होते, जेणेकरून ते माझ्याशी बोलले असते. जाऊ देत. तुम्ही सांगा, तुम्ही गंधे साहेबांना भेटायला गेलता ना, काय झालं? ऊन खूप जास्त आहे. चल आतमध्ये जाऊन बोलतो. अहो